बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावी लिखित कादंबरी भैरवायन भाग 4. वस्तीवरच्या लोकांना गावबंदी केली त्या रात्री भगवानराव आणि कॉम्रेड देसाई बराच वेळ बोलत बसले. त्यांनी ठरवलं, आपण त्या गरीब माणसांना बळ द्यायचं. नाक घासत लाचार होऊन गावकऱ्यांसमोर वाकवायचं नाही, तर हिमतीनं तोंड देण्यासाठी त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायचं. आणि वस्तीवरच्या लोकांनीही ते मानायचं ठरवलं. हे सगळं वैभवनं समजून घेतलं होतं. आपले वडील आणि कॉम्रेड काका गाववाल्यांपेक्षा वेगळे आहेत याचा त्याला आनंद झाला. आपणही आपल्यापर्यंत त्यांना मदत करायची हेही त्यानं ठरवलं. आणि 4थ्या दिवशी सीताबाईच्या वेड्या नवऱ्याला गावकऱ्यांनी मारलं. सीताबाईचा वेडा नवरा नेहमीसारखाच गावात गेला. तो गावात रोजच जायचा. कधी नुसताच फिरायचा, कधी कुणाच्या दारात किंवा दुकानासमोर हात पसरून राहायचा. लोक त्याची कीव करून त्याला भीक घालायचे. खरं तर सीताबाई त्याला व्यवस्थित सांभाळत होती, खायला प्यायला घालत होती. त्याचं सगळं आटपून मगच केळी विकायला जात होती. गावानं गावबंदी केल्यामुळं वस्तीवरच्या लोकांनीही गाववाल्यांकडे कामाला जायचं नाही असं ठरल्यामुळं तीही त्या दिवशी केळी घेऊन गावात गेली नव्हती. नवऱ्याला जेवायला वाढून त्याचं जेवण संपेपर्यंत पुढं बसून त्याला पाणी पाजवून पदरानं त्याचं तोंड फुसून ती जेवायला बसणारच होती. एवढ्यात विकास पराडकर तिला बोलवायला आला. म्हणाला, सीताबाई, कॉम्रेड आल्यात आणि गुरुजींनी तुला बोलिवलंय. हातातलं ताट तसंच ठेवून ती उठली. तुम्ही चला मोरं, मी आलोच, ती म्हणाली. तसा जरा काम आहे, मी तालुक्याला चाललोय, तुम्ही जावा, म्हणून पराडकर निघून गेला. आणि दारात बसल्या नवऱ्याला ती म्हणाली, आता जेवण झालंय, पोट भरलंय, कुठं गावात जाऊ नकोसा, हितच बसा. गावातलं वातावरण बिघडलंय, तेव्हा गप घरातच बसा. नवरा गप्पच. ऐकताय ना मग? त्याचा खांदा हलवून ती म्हणाली, हितच बसा. त्यानं मान हलवली. ती मग कांबळे गुरुजींच्या घरी गेली. तिथं किसन लोहार आणि कॉम्रेड आधीच आले होते. का व गुरुजी तातडीनं बोलावली सा? होय, जरा विचार करायचा आहे, गुरुजी सीताबाईला म्हणाले. आणि कॉम्रेड देसाईंकडे पाहत पुढे म्हणाले, 4 दिवस झाले तरी गुंता सुटत नाही. आता काय करायचं? तुम्ही जबाबदारी घेतली हे खरं आहे, पण हे किती दिवस चालायचं असं? धनगरांची बकरी एका जागी बसून आहेत. वस्तीवरच्या चुली आता फार दिवस तग धरतील असं वाटत नाही. हातावरची पोट काय करावं? मला वाटतं काहीतरी सामोपचारानं मार्ग काढावा. भगवानरावांच्या मत्तीनं काय होतंय काय बघावं. पण गुरुजी, किसन लोहार म्हणाला, एकदा नाक घासत गेलं की त्यांची ताकद वाढल, पुन्हा आपल्याला चिरडायला मोकळा होईल गाव. किसन दादा म्हणत्यात ते बरोबर आहे, सीताबाई म्हणाली. 4 दिवस कळ काढल्या तशी आणि काढू. मला पण तसंच वाटतंय, कॉम्रेड म्हणाले. उद्या काही धान्य पोचेल आपल्यापर्यंत. बघू 8 दिवस, काहीतरी मार्ग निघेल. तिकडं गावात सुद्धा लोकांची गैरसोय व्हायला लागली आहे. फार दिवस त्यांचंही चालणार नाही तुम्हा लोकांशिवाय. जरा धीर मात्र धरायला हवा. पोलिसात तक्रार केली तर? किसन लोहारानं सुचवताच, पोलीस त्यांच्या खिशातलेच आहेत किसन, कॉम्रेड म्हणाले. त्यांच्याच जातकुळीचे. ते तक्रार सुद्धा लिहून घेणार नाहीत, आणि घेतली तरी अंमलबजावणी होईलच असं नाही. बराच वेळ उलटसुलट चर्चा होत राहिली. एवढ्यात पराडकर धापा टाकत आला. काय हो पराडकर, काय झालं? सीताबाईच्या नवऱ्याला लई मारलं लोकांनी. कुणी मारलं हो? कवा? ते तर घरातच बसलं होतं.
घरात घुसून मारलं का काय? भडव्यांची एवढी हिंमत? सीताबाई शांत हो, पराडकर म्हणाला. घरात घुसून नाही मारलं. मग तू क्या गावात गेलता? गावात? ओय, गावात. मी स्टँडकडे चाललो होतो, एवढ्यात माणसं पळत गावात चालली होती. आरडाओरडा दंगा बी ऐकायला येत होता. काय झालं म्हणून एकट्याला विचारलो तर समजलं खुळ्या तुक्याला लोक चावडी मोहरं मारायला लागल्यात. मी मग पळत गेलो. चावडी मोहरं ही गर्दी. गर्दीत आत घुसलो. बघतो तर तुक्या जमिनीवर गडाबडा लोळत होता आणि माणसं त्याला लात्या बुक्यानं हानीत होती. गावात याचं नाही म्हणून ताकीद दिलती ना. मग कशाला आलास मरायला म्हणत होती लोक. एकटा तर म्हणाला, गावच्या जीवावर जगत्यात रांडाची आणि आमच्या जीवावर उठत्यात. सोडू नका त्याला आता. लई पुढारी पण करतीये त्याची बायको. आता बघ म्हणावं, दाव पुढारी पण. मग मी पुढे झालो. अव 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 खुळा आहे ते, कळत नाही त्याला. कशाला त्याच्या मागं लागलाय? सोडा त्याला, सोडा म्हणून तुक्याला उठवायला लागलो तर लोकांनी मलाच वडून बाजूला केलं. पुन्हा तुक्याला बडवायला लागलीये. एवढ्यात देवासारखं भगवान दादा आलं आणि हात पसरून उभं राहिलं. म्हणाल, आधी मला मारा, मग त्या खुळ्याला मारा. अरे लहान पोरासारखा आहे तो. दिसतो ताडमान पण डोकं नाही चालत त्याचं. अशा खुळ्यासमोर कसली मर्दुमकी गाजीव ताई? हिंमत असेल तर मला मारा. मग सीताबाईनं घाबरून विचारलं. मग लोकांचा हात खाली झालं. लोक गप्प बसली. भगवान दादा मग मला म्हणाले, पराडकर घेऊन जा याला आणि लक्ष ठेवा याच्यावर, पुन्हा सोडू नका गावात. पर हाईच कुठं ते? घरात सोडून आलोय तुमच्या, पराडकर म्हणाला. तुम्ही व्हा मोर, मी जरा झाडपाला घेऊन येतो औषधाचा. पराडकर गेला. सगळे सीताबाईच्या घरात आले. तुक्या रडत लोळत होता. फारसं रक्त कुठं आलं नव्हतं. मुक्का मार बसला होता. तोंड सुजलं होतं. डोळ्याखाली निम्म्या गालापर्यंत काळं झालेलं. तुक्या लहान मुलासारखा भोकाड पसरून रडत होता. मोठ्या शरीरातलं ते रडणं, केविलवान निरागस रडणं बघून सगळ्यांनाच वाईट वाटलं. पुढं जाऊन सीताबाई त्याच्या जवळ बसली. तुक्याचं डोकं तिनं आपल्या मांडीवर घेतलं. गप्पा गप्पा, रडू नका असं म्हणत ती त्याच्या तोंडावर हलकाच हात फिरवत म्हणाली, तुम्हाला मी सांगून गेलतो कुठं जाऊ नकोसा, घरात बसा म्हणून. मग कशा पायी गेला असा गावात? जीव बीव गेला असता तर. त्याला काय समजतंय सीताबाई? कॉम्रेड तिची समजूत घालायला लागले. समजलं असतं तर गेला असता का त्यो गावात? नशीब म्हणायचं एवढ्यावरच भागलं. आता त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. कुणाकुणावर लक्ष ठेवणार कॉम्रेड? गुरुजी म्हणाले. रोजच्या सवयीनुसार काल 2 पोरं गावात भीक मागायला गेली तर गाववाल्यांनी त्यांना मारून पाठवलं. हे तर होणारच गुरुजी. माणसं चिडली आहेत. पैलवानाला मारलं, त्यांच्या पचनी पडलं नाही. अजून संघर्ष मोठा आहे, पण लढायला पाहिजे, लढायला पाहिजे. लढूया. उपाशी पोट किती दिवस लढतील वो? सीताबाई म्हणाली. लई दिवस तक धरणार नाहीत पोट. तूच अशी हिंमत सोडलीस तर कसं होईल सीताबाई? कॉम्रेड म्हणाले. नवऱ्याला मारल्याचं बघून लागलीच ढेपाळलीस, पण घाबरू नकोस, काहीतरी मार्ग निघेल. आपण वाट बघूया, आपल्याला पण संधी मिळेल. पर कॉम्रेड, गुरुजी कॉम्रेडचं वाक्य पुरं व्हायच्या आधीच काळजीनं म्हणाले, तुम्ही इकडे येता, आम्हाला मदत करता, आमची बाजू घेता हे गाववाल्यांना आवडणार नाही. त्यांनी तुम्हाला काही केलं तर? नाही करणार, कॉम्रेड हसत म्हणाले. बायको गावातली आहे म्हणजे मी गावचा जावई सुद्धा आहे. मला काही केलं तर त्यांच्या मुलीला त्याची झळ बसेल. आपल्या लेकीला विधवा करणार नाहीत ते.
तेव्हा तुम्ही त्याची काळजी करू नका. तरी पण सावध राहावा, किसन म्हणाला. भडाकलेली डुसकी नातीगुती बघत नाहीत. तवा सारखं येत जाऊ नकासा इकडे. महत्वाचं काम असेल तरच येत जावा. किस्सा दादाचं खरं आहे. सीताबाईनं मग किसनच्या मताशी सहमती दाखवली. पुढं म्हणाली, आम्हासनी तुमचा आधार आहे, तुमची गरज आहे, तवा सांभाळून राहावा. आमच्यासाठी जीव पणाला लावू नकोसा. तुक्या आता शांत झाला होता. तरी अजून तो लहान मुलासारखा हुंदकत होता. अजून घाबरलेला दिसत होता. सांभाळ त्याला, गुरुजी म्हणाले. घाबरलंय पोरग, लक्ष दे त्याच्याकडे. गुरुजीसह सगळे निघून गेले. सीताबाई दिवसभर नवऱ्याच्या उशा पायथ्याशी बसून राहिली. दुसऱ्या दिवशी माराचे वळ अंगावर दिसायला लागले. तुक्या काळा निळा पडला. रोज कसला कसला झाडपाला औषधी मुळ्या घेऊन पराडकर सीताबाईच्या घरी यायला लागला. त्याचं येणं जाणं वाढलं. गुरुजी, पराडकर, किसन, कॉम्रेड, भगवानराव, सीताबाई वगैरे सारे विचारणं एकमेकांजवळ होतेच. पण तुक्याला मारल्यापासून आणि औषधाच्या निमित्तानं पराडकरांचं येणं जाणं वाढल्यापासून पराडकर भावनेनंही सीताबाईजवळ गेला. सीताबाईबद्दल आपुलकी वाढली. रोज एकतरी फेरी व्हायला लागली. अशात दोघांची मनं जुळली. एकमेकावर जीव जडला. पराडकराचं लग्न झालं नव्हतं. तो एकटाच राहत होता. त्याचीही वेगळी गोष्ट होती. पराडकराची आई मुस्लिम होती. बाप दलित होता. आईला तिच्या नवऱ्यानं तलाक दिला होता. बाप एका पायानं आधू, त्यामुळं त्याचंही कुठं लग्न जमलं नव्हतं. दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. दोघं एकत्र राहायला लागले. लग्नाशिवाय विकास त्यांचा मुलगा. लग्न केलं नाही म्हणून त्याचं काही अडलं नव्हतं. छान चाललं होतं. पण तिचं हे लग्नाशिवाय एका पुरुषाबरोबर राहणं, तेही दलित पुरुषाबरोबर, हे मुस्लिम समाजाला आवडलं नाही. त्यांनी तिच्यावर दबाव आणला. एक दिवस तिचे वडील आणि भाऊ तिच्याकडे आले. म्हणाले, चल घर चल. किसके घर? तिने उलटा प्रश्न विचारला. तसा तिचा भाऊ म्हणाला, अपने घर. अपने? तिने आश्चर्यानं विचारलं. वो घर मेरा भी है? क्षणभर तिच्या वडिलांनी नजर चुकवली. पण भाऊ म्हणाला, हा, वो घर तेरा भी है. मेरा भी घर? ती हसली. म्हणाली, तब कहाँ गया था मेरा घर? जब मेरे शौहरत ने तलाक 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 करके छोड़ा था, तब तो आपने भी मेरे लिए घर का दरवाजा बंद किया था ना. बहुत बोलने लगी तू. अब घर चल. क्यों आऊं मैं? क्योंकि तेरा ये ऐसा रहना हमें पसंद नहीं है. मुझे भी कोई शौक नहीं था, मजबूरी थी मेरी भी. जो हुआ सो हुआ. अब घर चल तू. मैं यही रहूंगी. तू यहां नहीं रह सकती. चल. भावाने तिचा हात धरला. म्हणाला, मोहल्ले वाले थूक रहे हैं हम पर. चल तू. हमारी इज्जत का सवाल है ये. इज्जत? ती जोरातच म्हणाली, कहाँ है इज्जत? मेरे मुंह पे दरवाजा बंद किया, तब कहाँ थी तुम्हारी इज्जत? तो तू नहीं मानेगी. त्याने तिचा हात पिरगाळला. चुप चुप. मुंह बंद करके चल मेरे साथ अभी. वो देख मेरा बेटा विकास. कोपऱ्यात झोपल्या पोराकडे बोट दाखवून तिने विचारलं, उसे अपना मानेगा तू? नहीं नहीं, वो हमारा नहीं है. पर वो मेरा है. उसे छोड़ के मैं नहीं आऊंगी. तो मर तू. तो रागानं म्हणताच तीही तेवढ्याच रागानं म्हणाली, मर ही गई थी मैं, पर पराडकर ने मुझे जिंदा किया, मुझे अपनाया, अपना मानकर मुझे घर दिया, बेटा दिया, इज्जत दिया. मैं उसके साथ ही रहूंगी. जिंदगी देने वाले को मैं नहीं छोड़ूंगी.
तो उससे शादी कर लो, तिचे वडील म्हणाले. तशी ती म्हणाली, आपने शादी ही तो करवाई थी, क्या हुआ शादी का? तो तू मानेगी नहीं? नहीं मानूंगी, आप जाओ जाओ, मुझे मेरे हाल पे छोड़ दो. रागा रागानं दोघं निघून गेले. दुसऱ्या दिवशी ती कामावर गेली. ती परतलीच नाही. तिचा मृतदेह तिसऱ्या दिवशी एका विहिरीत आढळला. आत्महत्या म्हणून पोलिसांनी नोंद केली, पण ती आत्महत्या नव्हती. हे पराडकरला माहिती होतं, कारण ती आत्महत्या करणाऱ्यातली नव्हतीच. ती नेभळट नव्हती, भीत नव्हती ती. पण पुराव्या अभावी कुणालाच दोषी ठरवता आलं नाही. तिचा भाऊ आणि वडील आले होते हे तिनं पराडकरला सांगितलंच नव्हतं. त्यामुळे पराडकरला समजेच ना असं कसं झालं. पराडकर वेडा पिसा झाला. एका मुस्लिम बाईबरोबर राहिल्यामुळं त्याच्या आईवडिलांनी त्याच्याशी संबंध तोडले होते. 2 वर्षाच्या मुलाला, विकासला बघूनच पराडकर हवालदिल व्हायला लागला. पोराचं कसं करायचं, त्याच्यासमोर प्रश्नच पडला. विकासला क्षणभरही तो नजरेआड होऊ देत नव्हता. त्याचाही कुणीतरी खून करील, त्याला मारून टाकेल असं सतत त्याला वाटायला लागलं. रात्र रात्र झोप लागेनाशी झाली. सतत कुणीतरी आल्याचा, पावलं वाजल्याचा, घराबाहेर कुजबुजल्याचा त्याला भास व्हायला लागला. विकासला पोटाशी धरून तो झोपायचा. विकास गाढ झोपायचा, पण हा जागाच. रात्र रात्र झोप नाही. विकासला सोडून त्याला कामालाही जाता येत नव्हतं. फार एकटं पडल्यासारखं वाटायला लागलं. आपलं या जगात कुणी नाही, कुणी नाही असं वाटून रडायला यायला लागलं. आपला बाप का रडतोय, आपली आई का दिसत नाही, हेही विकासला समजत नव्हतं. आपल्या छोट्या हातानं तो बापाचे डोळे पुसायचा. लढू नको बाबा, लढू नको असं म्हणायचा. मुलाचे डोळे गच्च भरलेले. भांबावलेला मुलगा, कावरा बावरा झालेला त्याचा जीव. असुरक्षिततेची भावना त्याच्या डोळ्यात दिसायची. डोळ्यात अनेक प्रश्न असायचे, पण त्याला ते विचारता येत नव्हते. हे सगळं बघून पराडकर अस्वस्थ व्हायला लागला. मनावरचा ताबा सुटू लागला आणि त्याने आपल्या घरात गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. विकासच्या रडण्याने शेजारचे धावून आले. पोलीस केस झाली. पुन्हा एका आत्महत्येची नोंद झाली. झालं, संपलं. विकासचा आधार गेला. पण विकास एकटा पडला नाही. तो सगळ्या वस्तीचा झाला. वस्तीनं त्याला सांभाळलं, त्याला जगवलं. हा विकास प्रेमाचा भुकेला होता. सीताबाईच्या डोळ्यात त्याला आपल्याविषयी प्रेम दिसायला लागलं आणि एक दिवस दोघं शरीरानं एक झाले. आपण काय करून बसलो हे, विकास हादरला. आपण सीताबाईंचा गैरफायदा घेतला, तिच्या एकटेपणाचा वापर केला, वेड्या नवऱ्याकडे दुर्लक्ष करून तिचा उपभोग घेतला. त्याला अपराध्यासारखं वाटायला लागलं. सीताबाईकडे न पाहता, नजरेला नजर न देता तिला म्हणाला, सीताबाई, हे काय करून बसलो आपण, चुकलं माझं, मला माफी कर. आधी माझ्याकडे बघ, ती पराडकरला म्हणाली. बघ बघ माझ्याकडे बघ. पराडकरनं तिच्याकडं पाहिलं. तशी ती म्हणाली, काय चुकलं? हेच की आपण पाप केलं. काही नाही, ती ठामपणे म्हणाली. हे पाप नाही, आपण कुणाला फसविलं नाही. नाही, तू माझा गैरफायदा घेतलास. नाही, मी तुला भुलवलं. जे घडलं ते अगदी सहज घडलं. आपल्या दोघांच्या शरीरानं एकमेकाला साथ दिली. 2 उपाशी शरीरं एक झाली. ह्यात पाप कसलं? तू मनाला लावून घेऊ नकोस. मला काय बी वाटत नाही. पाप तर नाहीच नाही वाटलं. तरी बी काय, माझी भावना तुला कळायची नाही. विचार कर, माझ्या नजरेनं बघ. तरणा बांड नवरा रोज पुढ्या झोपतोय, त्याला कसल्या भावनाच नाहीत. 4 वर्षाचं पोरगं झोपावं तसा निरागस झोपतोय. माझं अंग पेटून उठतंय. माझं तर्ण शरीर त्याला जागं कराय बघतंय, त्याला पेटवाय बघतंय, पण नाही, तो कधीच पेटला नाही.
त्याच्यातला बापही कधी बी जागा झाला नाही. किती रात्री तळमळून काढल्या, कितींदा थंडगार पाणी डोसक्यावर वतून घेऊन पेटलेल्या देहाला विझवायचा प्रयत्न केला. ते माझं मला माहीत. आज मला ते सुख मिळालंय. माझं शरीर थंड झालंय. बापय काय असतोय ते कळालंय. माझं मन सांगतंय ह्यात काहीच पाप नाही. तू बी मनातनं काढून टाक. हे पापाचं मूळ. आणि तेव्हापासून त्यांचं नातं बदललं. पण तिनं कधी नवऱ्याकडे दुर्लक्ष केलं नाही. त्याला जपण्यात कधी हैगई केली नाही. त्याच्यासोबतच तिनं पराडकराशी नातं जोडलं. कुणाला सांगायची गरज नव्हतीच. कुणाची परवानगी घ्यायची आवश्यकता नव्हती. 4 भिंती आड हे नातं फुलायला लागलं, बहरायला लागलं. आणि वस्तीतले लोक कुजबुजायला लागले. आपापसात बोलायला लागले. टेहळणी केल्यासारखी सीताबाईच्या घरावर लक्ष देऊन राहायला लागले. एक दिवस शेजारच्या अक्कूबाईनं सीताबाईला थेटच विचारलं, काय ग, पराडकराचं येणं जाणं वाढलंय आजकाल? अक्कूबाईच्या डोळ्यात संशय स्पष्ट दिसत होता. आता काय बोलायचं, काय सांगायचं, कसं सांगायचं, सीताबाईला प्रश्न पडला. सांगावं तरी एक, न सांगावं तरी एक. आणि ही गोष्ट काही लपून राहणारी नाही. काय करावं? तिचं मन म्हणालं, लपिवतीस कशा पायी? सरळ सरळ सांगून टाक आणि मोकळी हो एकदाची. काय व्हायचं ते होऊ देत मग. म्या काय विचारतोय, ऐकाय आलं नाही काय? अक्कूबाई म्हणाली, पराडकर कशा पायी येतोय सारखा? आता तर नवरा बी बरा झालाय तुझा. अक्कूताई, अशी आड पडद्यानं कशा पायी विचारतीस? सरळ सरळ विचार की, पराडकराबरोबर माझं काय संबंध आहेत म्हणून. अक्कूबाईच्या डोळ्याला डोळं भिडवून सीताबाई पुढं म्हणाली, होय, आमचं संबंध आहेत. नवरा बायकोचं संबंध असत्यात तसं संबंध आहेत. आता मोरे विचार काय विचारायचं आहे ते? आता स्पष्टच बोलल्यावर काय विचारू बाई? पर मला नाही पटत हे. असं राहणं पाप हाय. मला नाही वाटत ह्यात काही पाप आहे असं. आम्ही कुणाला फसवलं नाही का कुणाचा संसार मोडला नाही. पराडकराचं लगीन झालेलं नाही आणि माझं लगीन झालंय, पर ते 4 वर्षाच्या पोरासंग झालंय. 30 वर्षाचं शरीर आणि 4 वर्षाच्या पोराचं मन, काय अर्थ आहे माझ्या संसाराला? नवऱ्यासंग कधी ख्याली खुशालीचं बोलणं नाही, काय सांगणं नाही का ऐकणं नाही. कुणाकडं मन मोकळं करायची ग मी? आणि माझ्यातल्या आगीचं काय करू? ह्या तरण्या ताट्या शरीराच्या भुकेचं काय करू? किती वर्षे त्याला उपाशी मारू मी? 6 जन्म असाच घालवू? कशा पायी? त्यो एक खुळा आहे, ना समज आहे म्हणून मी बी तशीच राहू? नाही अक्कूताई, मला ती गांधारी नाही व्हायची. त्या बाईनं नवऱ्याला दिसत नाही म्हणून आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. सारा संसार आंधळ्यापणानं केला. मला तसं करायचं नाही. मरत जगायचं नाही मला. पोटाची आग भागतीया ग. भीक मागून का होईना पोट जाळायला येतंय. पर ह्या पेटत्या शरीराची आग कशी विझवायची? तूच सांग काय करावं माझ्यासारखीनं? नशिबाला दोष द्यावा का नवऱ्याचा राग करावा? अक्कूबाईचे डोळं निवळायला लागलं. सीताबाईचं सगळं तिला पटलं. तिनं ते पटवून घेतलं. सीताबाई खरं बोलत होती. तिच्या बोलण्यात खोट नव्हती, ना कसली झाकपाक होती. तरी अक्कूबाईच्या मनात प्रश्न उभा राहिला. सांग की अक्कूताई. काहीच न बोलत राहिल्या अक्कूबाईला सीताबाई पुढं म्हणाली, काय करावं म्या? माणसाला जिव्हाळ्याचं माणूस लागतंय ग. बोलायला, ऐकायला, हसायला, भांडायला सुद्धा. दुखलं खुपलं कोणी मायेनं विचारलं तर बरं वाटतंय. असलं कुणीतरी हाय याचा आधार लई मोठा असतो या. अगं पर, सीताबाईला मध्येच थांबवत अक्कूबाई म्हणाली, मग लगीन तरी कर त्याच्या संग. लगीन आणि माझ्या खुळ्या नवऱ्याचं काय करू? काय कळत नाही ग त्याला.
त्याची काय चुकी बी नाही त्यात. कुठं वाऱ्यावर सोडू त्याला? आईला बिलागल्यासारखं बिलगतंय ग मला. तोंडावरनं हात फिरवून माया करते, लाडानं मिठी मारते, मला पेटवते पर ते पेटत नाही. माझं काय होईत असेल सांग बघू. आणि तरी बी माझ्याशिवाय त्याला तरी कोण हाय? चांगल्या पोराचं जग असतंय, पर खुळ्या पोराचं कोण असतंय? आईची माया बी पातळ होती या. पोराचं लगीन करून त्याच्या आईबानं बी आपली जबाबदारी झटकून टाकली. सोडलं त्याला, सोडलं. त्याचं नाव टाकलं. माझ्या संग गाठ मारून स्वतःला सोडवून घेतलं. मग मग मी कुणाच्या जीवावर सोडू ग त्याला? तुमच्या बरोबर त्यो बी राहील की. नाहीतरी त्याला काय समजत नाही. तिघं मिळूनच राहावा की. आणि उद्या पराडकर बदलला तर, त्याला ह्याची अडचण वाटायला लागली तर, पराडकर ह्याचा राग राग करायला लागला तर, आणि माझ्या नवऱ्याला माझ्या एकटीची सवय आहे. घरात आम्ही दोघंच राहतो या. त्यात तिसरा पराडकर आला घरातच राहायला आणि नवऱ्याला ते आवडलं नाही तर, तो दंगा करून पराडकरला मारायला धावला तर, वस्तीला काय रोजचा तमाशा दाखवीत बसू होई? त्यापरी चाललंय ते चालू दे. कुणाला काय म्हणायचं ते म्हणू दे. सीताबाईच्या बोलण्याचा अक्कूबाईवर खूप परिणाम झाला. अक्कूबाईला सीताबाईचं पटलं. कौतुकानं तिनं मग सीताबाईच्या गालावरून कानावरून हात फिरवत तिचा आलाबला घेतला. याचा अर्थ अक्कूबाईनं सीताबाईला मानलं. पराडकराशी तिचे असलेले संबंधही मानले, ते स्वीकारले. एवढंच नाही तर सगळ्या वस्तीनंही ते संबंध स्वीकारले. त्याला जणू मान्यताच दिली. नंतर कुणीही तिला त्याबद्दल विचारलं नाही. कधी अडून टोमणेही मारले नाहीत. पराडकर तर पुरुष. पुरुषानं काही केलं, कसंही वागलं तरी चालतं. समाज मान्य होतं, शिवाय त्याला कोणी नव्हतंच. मग त्याला कोण विचारणार? त्याला कुणी काही म्हणण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. पराडकर स्वभावाने शांत, थोडासा पापभिरू, पण विचारणं पक्का. खरं तर सीताबाईशी शारीरिक संबंध सुरू झाल्यानंतर त्यानंही तिला लग्नाबद्दल विचारलं होतं. सीताबाईच्या नवऱ्यासह तिला स्वीकारण्याची तयारीही त्यानं दाखवली होती. तेव्हा सीताबाई भावूक झाली होती. त्याच भावुकतेनं म्हणाली होती, पराडकर लई मोठ्या मनाचा र तू. एखादा बिजवर सुद्धा दुसरं लगीन करताना एखाद्या कोऱ्या करकरीत पोरीची अपेक्षा धरतोय. विधवा असली तर तिला पोर बाळ नसलेली बाई बघतोय. आणि तुझं तर लगीन बी झालं नाही आणि तू माझ्या खुळ्या नवऱ्याबरोबर माझ्या संग लगीन करावं म्हणतोस. तू लई मोठ्या मनाचा आहेस वर. पण राग धरू नकोस. मी तुझ्या संग लगीन नाही करू शकत. माझ्या नवऱ्याला बाजूला सारून मी कुणासंगच लगीन करणार नाही. त्याला कडपत्तूर निभावून नेणार. माझ्या आधी त्यो गेला तर सुटला, पण मी आधी मेलो तर त्यो आणि त्याचं नशीब. पर मी जितती आसू पत्तूर त्याची बायको म्हणूनच राहणार. माझ्या बोलण्याचं तुला वाईट वाटेल, राग बी येईल, पर मला समजून घे. तुला हे मान्य नसलं तर आपण थांबूया. तू दुसरी पोरगी बघून लगीन करून घे. मी तुझ्यासाठी पोरगी बी बघीन. शांतपणे ऐकणारा पराडकर म्हणाला, माझ्या नजरेत तू आणखीच मोठी झालीस. उंच उंच आभाळाला जाऊन टेकलीस तू. तू तुझ्या मनासारखं जग तू. मला काय हरकत नाही. तुला दुखविण्यासारखं मी पुन्हा बोलणार नाही. आपण असंच राहू. माझी तयारी आहे. पण एक ध्यानात ठेव, काही झालं तरी मी तुझ्याबरोबर आहे. आपण दोघं मिळून तुझ्या नवऱ्याला सांभाळू. नाही नाही, सीताबाई गडबडनं म्हणाली, ती जबाबदारी माझी आहे. मी ती सांभाळीन. गरज लागली तर मात्र हक्कानं तुलाच बोलवीन. मग झालं. पराडकर हसला. ती पण हसली. तर अशी ही दोघं, पराडकर आणि सीताबाई, एकमेकावर परिपक्व प्रेम करणारी. हे प्रेम गरजेतून निर्माण झालं होतं. तरी त्यात उथळपणा नव्हता. त्यात कुणाचं शोषण नव्हतं, ओरबाडणं नव्हतं, कुणाला दुखवणं नव्हतं, गैरवापर नव्हता. मात्र भक्कम विश्वास होता.
दोघंही स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करणारे होते. म्हणूनच कांबळे गुरुजी, कॉम्रेड देसाई, किसन लोहार बरोबर त्यांचं जमलं होतं. भगवानराव त्यांचे आदर्श होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.